नमस्कार, मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण गावरान पद्धतीने चिकनची भाजी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. अर्धा किलो चिकन मी घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे अशा प्रकारे. आणि 5 ते 10 मिनटं मी याला झाकून ठेवणार आहे. त्यानंतर मी कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेणार आहे. त्यानंतर यात 1 चमचा जिरे घातले आहे. मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता, तो घालून घेणार आहे. कांद्याने आपली भाजी मस्त घट्ट व्हायला मदत होते. कांदा थोडा मऊ झाला की त्यात चिकन घालून घेऊया आणि छान परतून घेऊया. मी यामध्ये साधारण अर्धा लिटर पाणी घातलं आहे. आता आपण ते छान शिजवून घेऊया. अशा प्रकारे. आता आपण चिकन शिजेपर्यंत वाटणाची तयारी करूया. मी इथं गॅसवर एक जाळी ठेवली आहे. त्या जाळीवर मी 3 लहान मोठे कांदे थोडे आतमधून कट करून ठेवले आहे आणि एक टोमॅटोसुद्धा मी यावर ठेवलेला आहे. आता हे छान मस्तपैकी भाजून घेऊया. सगळं छान भाजून झालंय का? सगळं छान भाजून झालंय. आता इथे मी 3-4 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, शाही जिरे, थोडं खोबरं बारीक कट करून घेतलेलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. त्यात थोडी कोथिंबीर सुद्धा घेतली. आता हे वाटण बारीक करून घेणार आहे. आता यामध्ये मी 3-4 तमालपत्र आणि मसाला आपण तयार केलेला तो घालून घेतला आहे. आता सुका मसाला घालूया. 2 ते 3 चमचे लाल तिखट, 2 चमचे धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला मी घालून घेतला आहे. हे मसाले एकजीव करून घेऊया. यामध्ये मी थोडं आपलं चिकनचं सूप घालणार आहे. त्यामुळे मसाले छान शिजतील आणि खमंग असा वास येईल. हे मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता बघू शकता याला छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण शिजवलेले चिकन घालून घेऊया. आपण चिकन आधी शिजवून घेतलं होतं म्हणून भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागला नाही. आता हे सगळं एकजीव करून त्याची छान उकळी काढून घेऊया. त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. बघू शकता भाजीला छान तर्री आली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि सबस्क्राईब करा.